नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेले अनेक दशकांपासून बॉलिवूडसह चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा सलमान खान काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे। त्याच्या घरावरती लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या लोकांनी गोळीबार केला होता। या घटनेनंतर बॉलिवूडसह राज्यामध्ये एकच खळबळ माजली होती। पोलिसांनी या प्रकरणामध्ये कारवाई करत अनेकांना अटक केली आहे। याशिवाय भाईजानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे। अशातच सलमान खानच्या संपत्तीबद्दल मोठी अपडेट समोर येते। सलमान खान आजही बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे। अनेक प्रेम प्रकरणांनंतरही दबंग खान आजही एकटाच आहे। संगीता बिजलानी, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि कटरीना कैफ यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं। या तिघींसोबतच्या नात्याची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली होती। संगीता बिजलानी सोबत तर सलमान खानचा साखरपुडा देखील झाला होता, परंतु त्याचं लग्न होऊ शकलं नाही। तब्बल 3 दशक बॉलिवूडमध्ये काम करून भाईजानने 4000 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे। लग्न झाली नाही, मग मुलांचा प्रश्न येतच नाही ना, त्यानं मूल दत्तक घेतलंय। अशात एवढी गडगंज संपत्ती कोणाची होणार या प्रश्नाचं उत्तर मिळालंय। मिळालेल्या माहितीनुसार सलमानची संपत्ती ही 4 लोकांमध्ये वाटली जाणार आहे। हे 4 हिस्से कुटुंबातील लोकांमध्ये वाटले जाणार आहेत। सलमान खानच्या कुटुंबामध्ये अनेक लोक आहेत। त्यातील त्याची संपत्ती ही भाऊ अरबाज, सोहेल, बहीण अलविरा आणि अर्पिता खान यांच्यामध्ये वाटणी होणार आहे। याशिवाय त्याच्या संपत्तीमधील काही पैसा तो त्याची NGO बीइंग ह्युमन याला देणगी म्हणून देखील देणार आहे। या NGOद्वारे भाईजान गरजू लोकांना शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि अनेक बाबतींमध्ये मदत करत असतो। तर मग अशा पद्धतीनं सलमान खानला जरी मूलबाळ नसेल तरी त्याची संपत्ती ही त्याच्या घरातच राहणार आहे, हे आता सिद्ध झालंय। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।